अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. पाहुणी दुर्लक्ष करू नको. जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवान ठराल. स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन हे कायमचे बदलणार आहे. तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे तुम्ही कधीही विश्वास ठेवलेला नसेल. ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचे जीवन आनंदाने बहरून जाईल. त्या गोष्टीची तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातील. तुमचाही जर माझ्यासारखा श्री स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, दगडापासून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोटावे लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, पण त्यांना सामोरे जायची शक्ती फक्त श्री स्वामी समर्थांमुळे येते. गरिबाला केलेले दान आणि श्री समर्थ सद्गुरू स्वामींचे घेतलेले मुखात नाव कधीच वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडेच आहे. मी कणाकणात व्यापून आहे. मीच पावन आहे. मीच आहे जन. गगनही मीच आहे. अक्कलकोटातही मीच आहे. दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावरही मीच आहे. कुठेच गेलेलो नाही आणि कुठे जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्ता, नको होऊ निराश. मी आहे तुझ्या जवळपास. टाकून तुझे नयन कर चिंतन. बघ मी आहे तुझा विश्वास. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा आपलं कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्याच्या नजरा आपोआप आदराने झुकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसात सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. मित्रांनो, जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असतं. तुम्ही फक्त नाव कमविण्यात व्यस्त राहा. पराभवाची भीती बाळगू नका. तुमच्या आयुष्यातील एक मोठा विजय तुमचे मागील सर्व पराभव हे पुसून टाकतो. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दी जमण्याचे कारण बना. तुमच्या मागे कोणी बोलत असेल आणि त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या मागे बोलल्याने मला काहीही फरक पडत नाही. माझ्या समोर बोलण्याची त्यांची काही हिंमत नाही. यातच माझा विषय आहे. कधीही कोणाच्या भावना आपण दुखवायच्या नाही. कोणाच्याही भावनाबरोबर आपण खेळायचं नाही. कारण आपण खेळलो तर आपण हा खेळ सहज जिंकू. समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. चुकीच्या दिशेकडे वेगाने जाण्यापेक्षा बरोबर रस्त्याकडे हळूहळू गेलेलं कधीही चांगलं. स्वतःच्या चुका कधीकधी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, तेव्हा दुसऱ्यांच्या डोळ्याची मदत घेण्यास अजिबात लाजू नका. रत्नाचे ढीग जरी दिले तरी आयुष्यातील गेला क्षण कधीही आपण परत आणू शकत नाही. म्हणून जो व्यक्ती आपला अमूल्य वेळ वाया घालत असतो तो खूप मोठा गुन्हा करत असतो. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. जगात अशक्य असं काहीच नसतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे. मी तुला कधीच संकटात पडू देणार नाही. कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत राहील मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी. आपला स्वामीवर भक्ती आणि विश्वास असेल तर जीवनात कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही. उद्या काय होईल हे आज कुणालाच माहीत नसतं. म्हणून हवे तितकं आनंदात जगावं. श्री स्वामी समर्थ. सूर्य काहीच बोलत नाही. त्याचा फक्त सूर्यप्रकाश आपल्याला त्याची परिस्थिती देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी योग्य मार्ग तुला सापडेलच. ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ आली नाही, हे मात्र खरं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणी जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत राहा. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली गाडी सुद्धा आपोआप शांत होऊन जाते.